हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण बँक ॲश्युरन्स म्हणजे काय बघणार आहोत. बँका इन्शुरन्स या पॉईंटवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चनसुद्धा विचारले जाणार आहेत. बँका इन्शुरन्स म्हणजे बँकांमार्फत कोणकोणत्या विमा सेवा दिल्या जातात. त्यामध्ये बँकांमार्फत विमा सेवा ही एक नवीन संकल्पना आहे. व्यवस्थित ऐकायचं, व्यवस्थित लक्ष द्यायचं. बँकांमार्फत विमा सेवा ही एक नवीन संकल्पना आहे. बँकांमार्फत विमा सेवा म्हणजे बँकांच्या ग्राहकांना विमापत्र विकण्यासाठी बँक व विमा कंपनी यांच्यातील सहसंबंधाचा करार होय. लक्षात घ्या, बँकांमार्फत विमा सेवा म्हणजे बँकेच्या ग्राहकांना विमापत्र विकण्यासाठी बँक व विमा कंपनी यांच्यातील जो सहसंबंधांचा करार असणार आहे म्हणजेच काय, बँक विमा सेवा. बँक इन्शुरन्स मीन्स the contract of relationship between a bank and an insurance company aimed at offering insurance products or benefits to the bank's customers. बँकेच्या कर्मचाऱ्यांना विमा कंपनीतर्फे विमापत्राची माहिती, विमा योजनेचे तपशील व फायदे याबाबत विक्रीय प्रशिक्षण देण्यात येत असतं. बँकांमार्फत विमा सेवा देण्याची व्यवस्था दोन्ही कंपन्यांसाठी फायद्याची असते. बघा, बँकांमार्फत विमा सेवा देण्याची व्यवस्था दोन्ही कंपन्यांसाठी कशी असते, फायद्याची असते. विमा कंपनीस बँक कर्मचाऱ्यांच्या सेवा उपलब्ध होतात व बँकेला सुद्धा विमापत्रे विक्रीतून कमिशनच्या स्वरूपात अधिकचे उत्पन्न मिळत असते. बँकांमार्फत विमा सेवा ही संकल्पना सर्वप्रथम लेम्बार्ड आंतरराष्ट्रीय विमा कंपनीने उदयास आणली असून ती संकल्पना आता जगभर लोकप्रिय झाली आहे. भारतात सुद्धा अनेक खाजगी व सार्वजनिक बँकांमार्फत विमा सेवा देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये प्रकार दिलेत तुम्हाला. प्रकारामध्ये काय सांगितले, बँकांमार्फत विमा सेवा देण्याची व्यवस्था 2 प्रकारे लागू करता येते. त्यामध्ये पहिल्या प्रकारात बँक आपल्याच कर्मचाऱ्यांना विमापत्र विकण्याची व्यवस्था करत असते. बघा, पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये बँक काय करते, आपले स्वतःचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना विमापत्र विकण्याची व्यवस्था करत असते. आता विमा सेवा देण्यासाठी बँकेमार्फत किंवा विमा कंपनीमार्फत स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमला जात नाही. बघा, बँकेमधून विमा सेवा द्यायचा याचा अर्थ त्याच्यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमायचा का, तर तसं नाही. बँक काय करते, त्या विमा देण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमत नाही. दुसऱ्या प्रकारात बँकेमार्फत अथवा विमा कंपनीमार्फत बँकेमध्ये विमा सल्लागार नेमण्यात येतात. लक्षात घ्या, दुसऱ्या प्रकारात बँकेमार्फत अथवा विमा कंपनीमार्फत बँकांमध्ये काय केलं जातं, विमा सल्लागार नेमण्यात येत असतात आणि त्या विमा सल्लागारामार्फत विमापत्र विकण्यात येतं. अर्थात बँकेचा कर्मचारी वर्ग त्या विमा सल्लागाराला सर्वतोपरी मदत हा करत असतो. आता त्यानंतर कार्यपद्धती. यामध्ये बँकांमार्फत विमा सेवा ह्या व्यवस्थेमध्ये, बघा, बँकेमार्फत विमा सेवा या व्यवस्थेमध्ये बँक ग्राहकांकडून विमा हप्ते जमा करत असते व त्यासाठी ग्राहकांच्या बचत खात्यामधूनच विमा हप्त्याची रक्कम परस्पर वळती करण्याची सुविधा तिथं केलेली असते. बघा कशा पद्धतीनं विमा हप्ता सुद्धा वसूल केला जातो. बँकांमार्फत कार्यपद्धती काय सांगितली, बँकांमार्फत विमा सेवा या व्यवस्थेमध्ये बँक ग्राहकांकडून विमा हप्ते जमा करते व त्यासाठी ग्राहकांच्या बचत खात्यातून विमा हप्त्याची रक्कम परस्पर वळती केली जाते. ओके, आणि याची सुविधा त्यांना ग्राहकांना दिली जाते.
त्या सुविधेमुळे नियमितपणे विमा हप्ते जमा होण्याची हमीही आपल्याला मिळत असते आणि ग्राहकांना सुद्धा विमा हप्ता भरण्यासाठी स्मरणपत्र पाठवण्याची आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी त्यांच्या अकाउंटमधून जो काही त्यांचा विमा हप्ता असेल तो बँक काय करत असते, कट करत असते. कारण स्थायी सूचनेनुसार विशिष्ट तारखेस ग्राहकाचा विमा हप्ता बचत खात्यातून वगळला जातो. कारण स्थायी सूचनेनुसार विशिष्ट तारखेस ग्राहकाचा विमा हप्ता बचत खात्यातून वगळला जातो. काही बँका केवळ विमा वजा गुंतवणूक स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट बेस्ड प्रोडक्ट्स विमापत्रे विकण्याची व्यवस्था करतात, तर काही बँका सर्व प्रकारच्या विमापत्राची विक्री व्यवस्था करतात. ह्या व्यवस्थेमुळे विमा कंपन्यांना बँकेचा ग्राहक वर्ग सहजगत्या उपलब्ध होतो. त्यामुळे जाहिरात अथवा विपणन करण्याचा खर्च बचत होतो. बघा, त्यामुळं काय होतं, ॲटोमॅटिकली ग्राहक त्यांना मिळतात आणि जाहिरात करायचं, मार्केटिंग करायचा खर्च त्यांचा तिथं वाचत असतो. बँकेचा आपल्या ग्राहकांशी नेहमीचा व सततचा संपर्क असल्यामुळे बँकांमार्फत विमा सेवा व्यवस्थेस बँक ग्राहकांचा चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते. बघा, बँकेचा आपल्या ग्राहकांशी नेहमीचा व सततचा संपर्क असल्यामुळे बँकांमार्फत विमा सेवा व्यवस्थेस बँक ग्राहकांचा चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आवश्यकता असते आणि बँकेला ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत सुद्धा असतो. या व्यवस्थेमध्ये बँक ही एक मध्यस्थ म्हणून किंवा विमा सेवा स्थळ सेल्स पॉईंट्स म्हणून भूमिका करत असते. ग्राहकांना विमा योजना समजावून सांगणं, त्याबाबतचे विमा हप्ते किती असतील, त्याबरोबर त्यांना लाभ किती मिळणार आहे याविषयी तपशील त्यांना सांगणं, विम्याचा प्रस्ताव अर्ज त्यांच्याकडून भरून घेणं, प्रस्ताव अर्जामध्ये जी काही माहिती भरली जाईल ती माहिती सत्य आणि स्वच्छ असावी. ओके, त्यानंतर विमा हप्ता स्वीकारणं, त्यांचा इन्कम किती आहे, त्यांच्या इन्कमच्यानुसार त्यांचा विम्याची रक्कम किती आहे, विम्याच्या रकमेनुसार त्यांचा विमा हप्ता ठरवला जातो इत्यादीचा तपशील त्यांना सांगणं गरजेचं असतं आणि ही कामं बँकांमार्फत केली जातात. उर्वरित प्रक्रिया उदाहरणार्थ विमापत्र तयार करायचं, ते ग्राहकांच्या पत्त्यावरती पाठवायचं इत्यादी विमा कंपनीतर्फे केलं जात असतं. बँकेमार्फत विमा सेवा ही व्यवस्था भारतामध्ये सध्या प्रारंभिक अवस्थेमध्ये आहे, परंतु युरोप, लॅटिन अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया या खंडामधील देशांमध्ये ही व्यवस्था फारच परिणामकारक व उपयुक्त ठरल्यामुळे ती त्या देशांमध्ये प्रचलित म्हणून मान्यता पावली आहे. तसेच विमा कंपन्यांचे व्यवसाय प्रतिमान बिझनेस मॉडेल म्हणून ही व्यवस्था मान्यता पावली आहे. ओके, सो या पद्धतीने काय सांगितले, बँक इन्शुरन्स म्हणजेच बँकेमार्फत दिले जाणारे सेवा किंवा विमा सेवा. यामध्ये तुम्हाला बँक इन्शुरन्स म्हणजे बँकेद्वारे विमा उत्पादनाची विक्री करणे. बँका आणि विमा कंपनी भागीदारीमध्ये येतात, ज्यात बँक आपल्या ग्राहकांना करारबद्ध विमा कंपनीची विमा उत्पादने विकत असते. बँक इन्शुरन्स व्यवस्था दोन्ही कंपन्यांना फायदा करत असते. एकीकडे बँक व्याज उत्पन्नाशिवाय विमा कंपनीकडून फीची रक्कम विना व्याज उत्पन्न मिळवते, तर दुसरीकडे विमा कंपनीने बाजारपेठ आणि ग्राहकांची संख्या वाढवलेली असते. बँक मध्यस्थ म्हणून काम करत असते आणि विमा फर्मला त्याचा बाजारातील वाटा वाढवण्यासाठी लक्षित ग्राहकांपर्यंत ती पोहोचवण्यासाठी काय करत असते, मदत करत असते. सो तुम्हाला समजलं असेल की बँक इन्शुरन्स पॉईंट काय आहे. तर बँक इन्शुरन्स ही एक विमा सेवा आहे, नवीन संकल्पना आहे. बँकांमार्फत विमा सेवा म्हणजे बँकेच्या ग्राहकांना विमापत्र विकण्यासाठी बँक व विमा कंपनी यांच्यातील सहसंबंधाचा करार होय. बँक इन्शुरन्स मीन्स द कॉन्ट्रॅक्ट ऑफ रिलेशनशिप बिटवीन ए बँक अँड an insurance company aimed at offering insurance product or benefits to the bank customers.
देन बँकेच्या कर्मचाऱ्यांना विमा कंपनीतर्फे विमापत्राची माहिती, विमा योजनेचे तपशील, फायदे याबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असतं. बँकांमार्फत विमा सेवा देण्याची व्यवस्था दोन्ही कंपन्यांसाठी फायद्याची असते. विमा कंपनीज बँक कर्मचाऱ्यांच्या सेवा उपलब्ध होतात व बँकेला सुद्धा विमापत्रे विक्रीतून कमिशनच्या स्वरूपामध्ये अधिकचं उत्पन्न मिळत असतं. बँकांमार्फत विमा सेवा यामध्ये ही संकल्पना सर्वप्रथम लोंबार्ड आंतरराष्ट्रीय विमा कंपनीने उदयास आणली असून ती संकल्पना आता जगभर लोकप्रिय झालेली आहे. भारतामध्ये सुद्धा अनेक खाजगी व सार्वजनिक बँकांमार्फत विमा सेवा देण्यात येतात. त्यामध्ये प्रकारामध्ये बँकांमार्फत विमा सेवा देण्याची व्यवस्था 2 प्रकारे लागू करता येते. यामध्ये पहिल्या प्रकारात बँक आपल्याच कर्मचाऱ्यांमार्फत विमापत्रे विकण्याची व्यवस्था करते. विमा सेवा देण्यासाठी बँकेमार्फत किंवा विमा कंपनीमार्फत स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमला जात नाही. लक्षात घ्या, विमा सेवा देण्यासाठी बँकेमार्फत किंवा विमा कंपनीमार्फत स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमला जात नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये बँकेमार्फत अथवा विमा कंपनीमार्फत बँकेमध्ये विमा सल्लागार नेमण्यात येतात. त्या विमा सल्लागारातर्फे विमापत्र हे विकले जातात. अर्थात बँकेचा कर्मचारी वर्ग त्या विमा सल्लागारास सर्वोपरी मदत करत असतो. तर कार्यपद्धतीमध्ये काय पाहिलं आपण, तर बँकांमार्फत विमा सेवा या व्यवस्थेमध्ये बँक ग्राहकांकडून विमा हप्ते जमा करते व त्यासाठी ग्राहकांच्या बचत खात्यातून विमा हप्त्याची रक्कम परस्पर वळती करण्याची सुविधा सुद्धा देते. त्या सुविधेमुळे नियमितपणे विमा हप्ते जमा होण्याची हमी मिळत असते व ग्राहकांना सुद्धा विमा हप्ता भरण्यासाठी स्मरणपत्र पाठवण्याची आवश्यकता इथं लागत नाही, कारण स्थायी सूचनेनुसार विशिष्ट तारखेस ग्राहकाचा विमा हप्ता बचत खात्यातून वगळता येतो. काही बँका केवळ विमा वजा गुंतवणूक स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट बेस्ड प्रोडक्ट्स विमा हप्ते विकण्याची व्यवस्था करतात, तर काही बँका सर्व प्रकारच्या विमापत्राची विक्री व्यवस्था करतात. या व्यवस्थेमुळे विमा कंपन्यांना बँकेचा ग्राहक वर्ग सहजरित्या उपलब्ध होत असतो. त्यामुळे जाहिरात अथवा विपणन करण्याचा खर्च बचत होतो. बँकेचा आपल्या ग्राहकाशी नेहमीचा सततचा संपर्क असल्यामुळे बँकांमार्फत विमा सेवा व्यवस्थेत बँक ग्राहकांचा चांगला सकारात्मक फायदा मिळतो. बँकेला जास्तीत जास्त ग्राहक वर्ग तिथं उपलब्ध होत असतो. या व्यवस्थेमध्ये बँक ही एक मध्यस्थ किंवा विमा सेवा स्थळ सेल्स पॉईंट्स म्हणून भूमिका करत असते. यामध्ये ग्राहकांना विमा योजना समजावून सांगणं, त्यांचे हप्ते किती आहेत ते त्यांना समजावून सांगणं, त्याचबरोबर त्यांना लाभ किती आहे त्याचा तपशील देणे, त्यांच्याकडून विम्याचा प्रस्ताव अर्ज भरून घ्यायचा, विमा हप्ता स्वीकारायचा इत्यादी कामे बँकेमार्फत केली जातात. आणि उर्वरित प्रक्रिया, उदाहरणार्थ विमापत्र तयार करायचं, ते ग्राहकांच्या पत्त्यावरती पाठवायचं, हे विमा कंपनी करत असते. बँकेमार्फत विमा सेवा ही व्यवस्था भारतामध्ये सध्या प्रारंभिक अवस्थेमध्ये आहे, परंतु युरोप, लॅटिन अमेरिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडातील देशांमध्ये ही व्यवस्था फारच परिणामकारक व उपयुक्त ठरल्यामुळे ती त्या देशांमध्ये प्रचलित म्हणून मान्यता पावली आहे. तसेच विमा कंपन्यांनी व्यवसाय प्रतिमान बिझनेस मॉडेल म्हणून ही व्यवस्था मान्य केली आहे. सो या पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल की बँक इन्शुरन्स हा पॉईंट काय आहे. याच्यावरती तुम्हाला बऱ्यापैकी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहेत. ओके, सो तुम्हाला आणखीन एक डेफिनेशन सांगते. बँक इन्शुरन्स म्हणजे बँकांद्वारे विमा उत्पादनाची विक्री करणे. बँका आणि विमा कंपनी भागीदारीमध्ये येतात, ज्यात बँक आपल्या ग्राहकांना करारबद्ध विमा कंपनीची विमा उत्पादने विकते. वर्णन बँक इन्शुरन्स व्यवस्था दोन्ही कंपन्यांना फायदा करते. एकीकडे बँक व्याज उत्पन्नाशिवाय विमा कंपनीकडून फीची रक्कम विनाव्याज उत्पन्न मिळवते, तर दुसरीकडे विमा कंपनीने बाजारपेठ आणि ग्राहकांची संख्या वाढवलेली असते. बँक मध्यस्थ म्हणून तिथं ती काम करत असते आणि विमा फर्मला त्याचा बाजारातील वाटा वाढवण्यासाठी लक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत
केली जात असते. ओके, सो या पद्धतीनं आपण आज पॉईंट बघितला आहे, तो म्हणजे बँका इन्शुरन्स म्हणजे बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या विमा सेवा कोणकोणत्या आहेत, किंवा बँकेमार्फत ज्या विमा सेवा दिल्या जातात त्या कशा पद्धतीनं दिल्या जातात, त्यामध्ये बँकेचा रोल काय असतो, त्यानंतर विमा कंपनीचा रोल काय असतो, बँक किती प्रमाणात तिथं मध्यस्थ म्हणून काम करत असते. ओके, थँक्यू.